नमस्कार लाडक्या बहिणींनो, हे सगळ्यात मोठी आजची अपडेट जी आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलो. आज नेमकं लाडक्या बहिणीसोबत काय होणार आहे, कोणती अपडेट आलेली आहे, अपात्र, पात्र हे कुठपर्यंत आलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा आज मी तुम्हाला व्यवस्थित तपशील सांगणार आहे. एका घरात 2 ते 3 मेंबर यासोबतही आणखीनही 2 गोष्टी ॲड झाल्या, की ज्याच्यामुळे अपात्र होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एका योजनेसोबत 2 योजनेचा लाभ कोणी घेतला, पुरुष कोण कुठे नाही सापडले, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे सगळं सांगणार आहे. तसेच छाननी कशी होत आहे, छाननीला वेळ कसा भेटत आहे, किती दिवसात होणार आहे, हे सगळं आजचं जे आहे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आज मोठी अपडेट आलेली आहे, जे मी तुम्हाला सविस्तर देणार आहे आणि आजच्या तारखेतली ही सगळ्यात मोठी अपडेट होती. मेन म्हणजे बघा, प्रत्येक लाडक्या बहिणीला हा छाननीचा एक मनामध्ये भीती होती, की छाननी कशा पद्धतीने होईल. तर छाननी बघा, आपल्याला तर माहीत आहे अंगणवाडीताई छाननी करत आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडे जेवढं काही साधन असेल, जेवढं काही उपलब्ध असेल ते द्यायचं. मात्र पहिली गोष्ट बघा, लाडक्या बहिणींनो, प्रत्येक जिल्ह्यामधून 1-1, 2-2, 3-3 लाख अशा लाडक्या बहिणी निघत आहेत. आता 26.34 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत किंवा होल्डवर आहेत. आता ह्यांची छाननी करायची ही गोष्ट नंबर 1 ला. मात्र आणखीन कोणते निकष आहेत जिथं अपात्र करत आहेत? बघा, एका घरात तिघं जण हे हे निकष आहे, उत्पन्न हे निकष आहे. मात्र 2 निकष आजही कळाले, की असंही काही लाडक्या बहिणींना केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. कोणतीही चूक करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर लोकप्रिय ठरली. जिल्हा आणि राज्यातील पात्र महिलांना खात्यात नियम तपासून थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेनुसार महिलांना दरमहा ₹1500 महिना 12 महिने मिळून ₹18,000 देण्यात आले. इथपर्यंत ठीक होतं. हे आपल्याला सगळा लाभ भेटला. जून महिन्याच्या ज्यांना लाभ नाही भेटला, म्हणजे इथं नाही भेटला समजा 12वा हप्ता, त्यांच्यासाठी ही गोष्ट संपली होती. कारण त्या होल्डवर पडल्या होत्या. मात्र वर्षभरानंतर सरकारने पात्रतेची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हां, ही गोष्ट ही आपल्यासोबत घडत आहे सध्या. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे का? म्हणजेच काय, तर 2 पेक्षा जास्त म्हणजे घेतलाच आहे. कागदपत्रे खरी आहेत का? बघा, मी सांगत आहे, एक-एक गोष्ट लक्षात ठेवा. कागदपत्र खरी आहे का? याची तपासणी करण्यासाठी जबाबदारी अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे. ही आजच्या पेपरची बातमी आहे. ठीक आहे. अंगणवाडी सेविकांना कागदपत्रे सुद्धा तपासायला दिली आहेत. आपलं आपलं जर जून आणि जुलैचा महिना जर पैसा नाही आला, तर मात्र आपली कागदपत्र तयार ठेवा. जे आपण अपलोड केली असतील नारी शक्तीवर किंवा वेबसाईटवर. तर आता कागदपत्र म्हणजे काय असतो? आधार कार्ड असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स असेल, ह्या गोष्टी तयार ठेवा, जे की समोर आलं की दाखवता येईल. म्हणजे कसं, तुम्हालाही मदत होईल आणि तुम्हालाही जास्त कारण त्यांच्याकडे खूप वर्कलोड आहे. 26.34 लाख लाडक्या बहिणीचे फॉर्म तपासायचे तर हे काय तोंडचं माप नाही आहे आणि त्यांनाही टार्गेट 8 ते 15 दिवसात आहे. याच्यातून जे पात्र निघतील त्यांना तर मागच्या 2 महिन्यापासूनचे हप्ते द्यावेच लागतील. मग त्यांच्यासाठी एक नवीन वेगळी तरतूद करावी लागते. म्हणून त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जे आहे लक्ष द्या. नाहीतर पुन्हा अंगणवाडी सेविका कसं आहे, त्यांच्या मागे एका दिवशीत 100-500 फॉर्म तपासायचे असल्यामुळे मग ही आहे का, ती आहे का, ती आहे का, नाही मग जाऊ द्या अपात्र, असं होऊ शकतं. कारण मग मात्र त्यांच्याकडे प्रॉब्लेम येतो ना अपात्रतेसाठी. जर 10 जण वेटिंगमध्ये थांबले आणि तुमच्या एकट्याला ते टाईम नाही देऊ शकत. मग तुम्ही म्हणले मी घरी जाऊन हे आणते, ते आणते. नाही, असं नाही होत. मग ते डायरेक्ट अपात्र करतात. त्याच्यामुळे जे आहे आपली कागदपत्र तयार ठेवा. कागदपत्रामध्ये आपले जेवढे कागदपत्र अपलोड केलते, जेवढे कागदपत्र दाखवलते, तेवढे कागदपत्र त्याच्यामध्ये उत्पन्न येऊ शकतं, त्याच्यामध्ये रेशन कार्ड येऊ शकतं, आधार कार्ड येऊ शकतं, टी-सीची झेरॉक्स असेल नावाच्या फिल्टरसाठी, पुन्हा सनदची झेरॉक्स असेल, स्वतःचा पासपोर्ट फोटो असेल, हे कागदपत्र तुम्ही तयार ठेवले पाहिजे. पहिली गोष्ट, ही कागदपत्रे त्यांना स्पॉटला दाखवता आली पाहिजे. यानंतर मात्र बघा, देण्यात आले. नांदेड जिल्ह्यात ही पडताळणी सुरू झाली असून सेविका घराघरात जाऊन कागदपत्र तपासत आहेत. आता हे काय हो, सेविका घराघरात जाऊन तपासत आहेत. काही ठिकाणी मी बघितलं की स्टॉल टाकलेला आहे. स्टॉलमध्ये जाऊन जे आहेत महिला तिथे लाईनी लावून जे आहे अंगणवाडी सेविकांकडून कागदपत्र तपासत आहेत. तर ते आपल्यावर डिपेंड आहे. ते प्रत्येक अंगणवाडी सेविका कशी करते, त्यांचा गोष्ट आहे. ती आपली काही गोष्ट नाही. त्यांना टार्गेट आहे. ते घरी येतील नाही तर तिथं आपल्याला एखाद्या
नगरामध्ये येऊन एखाद्या ठिकाणी स्टॉल लागून सगळ्यांना बोलून घेतील. मात्र त्यांच्याकडे आव्हान आहे, की सगळ्यांची तपासण्या करा. यानंतर मात्र तपासणीनंतर अहवाल सरकारकडे पाठवले जाणार आहे. हे तर ठीक आहे, आपल्याला माहीत आहे. बघा सगळ्यात गोष्ट मोठी जी आहे, राज्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. काही कुटुंबांमध्ये 3ऱ्या-4थ्या महिलांना बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलंच. मी नॉर्मली गोष्ट सांगतो 26,34,00,000 जे अपात्र आहेत, यापैकी तर एवढे तर अपात्र होत नाहीत. मात्र एक 12-13 लाख जरी अपात्र झाले 50% त्याच्यातला 90% याचा रेशिओ जर तुम्ही पकडा किंवा 80% रेशिओ जर पकडा, तर हे एका घरात तिघंवाले, दोघंवालेच आहेत. त्याच्यासाठी काय करता येईल हे अंगणवाडी ताईला विचारा तुम्ही. ती एक गोष्ट तर मला वाटते, की याच्यासाठी जर तुम्ही तुमचं नाव म्हणजेच एका घरात समजा एक सासू 2 सुना असतील, तर एका सुनेनं नाव जे आहे आपल्या वडिलांकडे कन्व्हर्ट करून घेतलं तर चालतं का? किंवा हिनं करून घेतलं तर चालतं का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड जे जुनं आहे रेशन कार्ड, तर रेशन कार्डवर हिचं नाव आहे, तर मग हिनं वेगळं रेशन कार्ड तर चालतं का? ह्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही विचारून घ्या स्पॉटला, की सरकारने त्यांना काय-काय नियम दिले आहेत. कारण त्यांच्याकडे जी लिस्ट आली त्याच लिस्टनुसार चेक होईल आणि आपल्याला जर हे करायची गोष्ट असेल, तर किती दिवस आणखीन टाईम आहे हे सुद्धा ते सांगू शकतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, त्याच्यासाठी एफ-एस-सी मल्टिपल इन फॅमिली असा उल्लेख करून अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. एफ-एस-सी बद्दल मी व्हिडिओ बनवलता. एफ-एस-सी मल्टिपल इन फॅमिली याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलता. त्याच्यावर शेरा बसणार आहे एफ-एस-सी. एफ-एस-सी म्हणले की तुमच्या घरामध्ये तिघं. बघा तसेच ज्यांच्याकडे संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ आहे, घरात 4 चाकी आहे किंवा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशाच महिलांना अर्जही रद्द झाले आहेत. काही काही 154 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेत योजनेचा लाभ नाकारला आहे. बघा संजय गांधी निराधार योजना आजची सगळ्यात मोठी गोष्ट. संजय गांधी निराधार योजना आणि राजीव गांधी इंदिरा गांधी निराधार योजना. या 2 योजनेचे जर लाभ घेत असाल, तर मात्र योजना तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तुम्ही पैसे सोडून दिलेले हरकत नाहीत. ही आजची जी मोठी अपडेट आहे ना, की सरकारी योजनेचा कोणताच लाभ घेतला नाही पाहिजे. मात्र सुरुवातीला सगळ्यांनी असे फॉर्म भरले आणि त्यातच काही 154 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेत योजनेचा लाभ नाकारला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ह्या 154 महिला अशा आहेत, की त्यांना माहीत आहे आपल्याकडून चूक होत आहे, आपल्याकडे उत्पन्न जास्त आहे, सगळं आहे. त्यांनी जे आहे लाभ नाकारला आहे. आता बघा, ही योजना 28 जून 2024 रोजी सुरुवात झाली आणि त्यांचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि चांगले आरोग्य आणि कुटुंबातील त्यांची भूमिका अधिक मजबूत करणे होता. नांदेड जिल्ह्यात 8,72,000 महिलांनी या योजनेचा लाभ मिळवला होता. आता काल मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आज तर नांदेडमध्ये 82,000 लाडक्या बहिणी अपात्रतेवर आहेत आणि काल जे आहे मी तुम्हाला सोलापूरचं उदाहरण दिलं. सोलापूरमध्ये 1,04,000 लाडक्या बहिणी अपात्र आहेत. प्रत्येक जिल्ह्यात छाननी चालू आहे. प्रत्येकातून एवढ्या अपात्र नाही ठरत. मी तुम्हाला आणखीनही सांगतो बघा 50% असं पकडा की अपात्र आणि 50% असं पकडा की अपात्र. कारण प्रत्येक जण अपात्र नसतं. काही ना काही कागदपत्र कमी वगैरे पडतात त्याच्यामुळे या गोष्टी होतात. मात्र एक गोष्ट आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती की आपली कागद तयार करा. कोणी तयार करा ज्यांचा जून-जुलैचा हप्ता आला नाही त्यांनी कागदपत्र तयार ठेवा. ज्यावेळेस अंगणवाडी सेविका येतात त्यांच्याकडे एवढा टाईम नाहीये की तुम्ही त्यांना थांबवताल, चहा-पाणी करताल. तुमच्याकडून जे आहे त्या खूपच कारण मी आज जे ऐकलं आहे ते 4 ते 4,500 अंगणवाडी सेविका कामाला लागल्या आहेत आणि त्यांच्यासमोर टार्गेट किती आहे 26 लाख महिलांचं. 26 लाख महिलांना 4,500 अंगणवाडी सेविका किती लवकर मला सांगा पोहोचतील. एका दिवसात त्यांना किती टार्गेट पार करावं लागेल. त्याच्यामुळे तुमचीही जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा कॉपरेट करायला पाहिजे. आयत्या वेळेस हे सांगितलं ते आण, ते पहा, ते हुडकते असं नको. स्वतःचे कागदपत्र तयार ठेवा. परत कमेंटमध्ये विचारतात म्हणून मी तुम्हाला कमेंट आत्ताच सांगतो. स्वतःचं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते ह्याच्यातून जे फॉर्मसाठी दिलं ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, पुन्हा सनद, टी-सीची झेरॉक्स ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा म्हणजे त्यांना समोर दाखवता येते. जेणेकरून हा माझा पुरावा आहे. हे मी कागदपत्र भरले आहेत. कागदपत्र तेच दाखवा जे भरले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.